तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. सर्वांना तत्पूर्वी स्पर्धा परीक्षा किंवा शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. मित्रांनो, परीक्षेचा काळ आहे. प्रश्न उत्तराचा अभ्यास करणं गरजेचं असतं आणि हे प्रश्न उत्तर मी तुम्हाला सर्व विषयाचे आत्तापर्यंत जे काही विषय घेतले, शब्दाच्या जाती पूर्ण, काळ, त्यानंतर क्रियापद, सर्व विषय आत्तापर्यंत जे झाले ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या प्लेलिस्टची लिंक देईल. ती लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला सर्व मागच्या टॉपिकचे सर्व प्रश्न उत्तर पाहायला मिळतील. प्रत्येक टॉपिकवर 30 प्रश्न पाहत आहोत. तर आजचा टॉपिक आहे प्रयोग आणि या प्रयोगावरील 30 प्रश्न पाहायचे आहेत. वरला प्रश्न थोडासा डिसमिस झालेला आहे, त्यामुळे मी इकडं बघा वाचून दाखवतो. प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो या वाक्यातील प्रयोग ओळखा असं विचारलेलं आहे. सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, कर्मणी आणि अकर्मक भावे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, रोजच आपण प्रतिज्ञा म्हणतो. सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, प्रयोग ओळखा. तो बैल बांधतो हे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे? कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग आणि संकीर्ण प्रयोग. तर याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देता येतं. कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत चला, म्हणजे तुमचा तेवढा सराव होत जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे कर्तरी प्रयोग. त्यानंतरचा प्रश्न बघा, आईने श्यामला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग. याचं योग्य उत्तर सांगायचं आहे तुम्हाला, आईने श्यामला. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, आईने म्हणजे कर्त्याला आणि कर्माला दोन्हीलाही प्रत्यय लागलेला असेल तर, आणि जर क्रियापद हे तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर तो प्रयोग असतो भावे प्रयोग. एकदम सोप्या व्याख्या आहेत मित्रांनो. याच्यावरले हे सर्व प्रश्न जर व्यवस्थित केले तुम्ही, तरी तुम्हाला याचे मार्क मिळून जातील. लक्षात घ्या. राजा प्रधानाला म्हणाला, राजा प्रधानाला बोलावतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग की कर्म कर्तरी प्रयोग. तर याचं योग्य उत्तर काय आहे? राजा प्रधानाला बोलावतो. तर हे याचं योग्य उत्तर काय येऊ शकतं? हे आकर्मक वाक्य आहे आणि हे कर्तरी प्रयोग, कर्तरी आकर्मक वाक्य आहे आणि कर्तरी याचं योग्य उत्तर आहे. आजी दृष्ट काढते या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग. आजी दृष्ट काढते. तर याचं पण योग्य उत्तर काय असेल? कर्तरी प्रयोग. त्यानंतरचा प्रश्न, तू सावकाश चालतोस प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग. तर याचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो? कर्तरीच प्रयोगाचे हे पण उदाहरण आहे. लक्षात घ्या मित्रांनो, कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मालाही प्रत्यय नसतो, तेव्हा कर्तरी प्रयोग असतो. आणि कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. म्हातारा हळूहळू चालत होता. कर्मणी प्रयोग, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, भावे प्रयोग. तर याचं अकर्मक कर्तरी हे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न, मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? भाव कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्मभाव संकर प्रयोग. याचं योग्य उत्तर काय आहे रे? कर्मणी प्रयोग. मांजराकडून, कुणाकडून? मांजराकडून. प्रत्यय लागला काय? कोणता तरी शब्दयोग्य अव्यय लागून आलेला आहे कर्त्याला, म्हणजे ते काय झालं? कर्मणी प्रयोगाचं उदाहरण झालं. त्यानंतरचा प्रश्न घ्या, प्रयोग ओळखा. सुरेशने आंबा खाल्ला. सुरेशने कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे मित्रांनो. बघा लक्षात आलं असेल, सुरेशने या वाक्यामध्ये सुरेश आहे काय? कर्ता आहे. कर्त्याला जेव्हा प्रत्यय लागतो आणि कर्म क्रियापद बदलत नाही आणि त्याच्यामध्ये कर्म असते म्हणजे असतेच, तेव्हा तो कोणता प्रयोग असतो? कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असतं. त्यानंतरचा प्रश्न, सुरेश भटांनी मराठी भाषेत उत्कृष्ट कविता लिहिल्या. प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग हे याचं. सुरेश भटांनी मराठी भाषेत उत्कृष्ट कविता लिहिल्या. सुरेश भटांनी मराठी भाषेत उत्कृष्ट कविता लिहिल्या. तर याचं योग्य उत्तर सुरेशच्या ठिकाणी जर आपण स्त्रीलिंगी ठेवलं, कविता भटांनी मराठी भाषेत, कविता मराठी भाषेत
उत्कृष्ट कविता लिहिते, कर्मणी प्रयोग. बघा लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रयोग आहे त्याच्या घराचा दरवाजा उघडला. प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी, अकर्मक भावे. तर याचं योग्य उत्तर काय येऊ शकतं मित्रांनो? दरवाजा उघडला, त्याच्या घराचा दरवाजा उघडला, काम फत्ते झालं, म्हणजेच याचं योग्य उत्तर काय येऊ शकतं? तर याचं योग्य समापन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. तिने गाणे म्हटले या वाक्याचा प्रयोग कोणता? कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग, यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे कर्मणी प्रयोग. तिने म्हणजे प्रत्यय लागलेला आहे. वाक्यातील अधोरेखित शब्दावरून क्रियापदाचा अर्थ ओळखा. जर मी उत्तम अभ्यास केला तर पास होईन. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तरची भावना आहे. म्हणजे आपण बघा, जर मी चांगला अभ्यास केला तर मी शिक्षक पात्रता परीक्षा पास होईन. जर तरची भावना असेल तर ते काय दाखवलेलं असतं रे मित्रांनो? संख्येत पाऊस पडला तर शेतकरी, जर पाऊस पडला तर शेतकरी आनंदी होईल. सध्या नको आहे पाऊस परत. त्याची कविता लिहून झाली. प्रयोग ओळखा. शक्य कर्मणी, नवीन कर्मणी, समापन कर्मणी, अकर्मक कर्तरी. याचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो? याचं योग्य उत्तर काय असेल? लिहून झाली म्हणजेच काय झालं? काम पत्ते झालं, म्हणून याचं उत्तर कर्मणी समापन कर्मणी प्रयोग. वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली. प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, कर्मणी, अकर्मक भावे. तर याचं योग्य उत्तर सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. खालील दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार कोणता? चोर पोलिसाकडून पकडला जातो. कर्म कर्तरी, समापन कर्मणी, भावे प्रयोग, शब्द कर्मणी. म्हणा शब्द कर्मणी हे वाक्य प्रकारच नाही. चोर पोलिसाकडून पकडला जातो. तर याचं योग्य उत्तर काय असेल? कर्म कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. पुढील वाक्य नवीन कर्मणी स्वरूपात लिहा. विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी. विद्यार्थी शिस्त पाळतात. विद्यार्थ्यांनी शिस्त पाळली. विद्यार्थी शिस्त पाळतील. विद्यार्थ्याकडून शिस्त पाळली जावी. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं असेल, मागच्या उदाहरणाहून जर ज्या वाक्याला कडून हा प्रत्यय लागलेला आहे बघा इथे, विद्यार्थ्याकडून, ते कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी असं म्हणून ओळखलं जातं. आणि हे वाक्य या प्रश्नातील बरोबर उत्तर देऊन जातं. कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. गाय गुराख्याकडून बांधली जाते. त्वा काय कर्म करीजे लघु लेकराने. शिक्षक मुलांना शिकवतात. शिक्षकांनी मुलांना शिकवावे. गाय गुराख्याकडून बांधली जाते. कर्म कर्तरी प्रयोगाचं उदाहरण जर विचारात घेतलं तर गाय गुराख्याकडून बांधली जाते हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न, शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी, कर्मणी, भावे यापैकी नाही. शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी, कर्मणी, भावे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा अशा ऑप्शन येतात तेव्हा कर्म कर्तरी म्हणण्यापेक्षा कर्मणी प्रयोग असं म्हणावे. शिपायाकडून चोर पकडला गेला. लक्षात घ्या. गाय गुराख्याकडून बांधली जाते या वाक्याचा प्रयोग ओळखा. हे वाक्य डबल झालेलं आहे. याचं जास्त वेळ न घेता आपण कर्म कर्तरी ओळखायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसाठी फक्त आणि फक्त 20 दिवस राहिलेले आहेत आपल्याकडे. या 20 दिवसामध्ये जर तुम्हाला खरंच तुमचा प्रश्नाचा सराव आणि प्रत्येक प्रश्नावाईज जर अभ्यास केलात तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% यश मिळणार आहे. तर आमची टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. टेस्ट सिरीज जर हवी असेल तर तुम्हाला तर या संपर्क क्रमांकावर संपर्क करा. 96 65 48 40 48 या संपर्क क्रमांकावर संपर्क करा. शक्यता व्हॉट्सअपवरच करा. व्हॉट्सअपवर डिटेल पाठवली जातील आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला टेस्ट सिरीज लगेच मिळून जाईल. ज्या क्षणाला तुम्ही टेस्ट सिरीजची माफक फीस भराल त्या क्षणाला तुम्हाला टेस्ट सिरीज सर्व मिळून जातील. 20 दिवस राहिलेत. 20 पेपर सोडवा किंवा 2 एका दिवशी सोडवा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास यश मिळवा. धन्यवाद. पुढे जाऊ आपण. पोलिसांनी चोरास पकडले वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्मक भावे, सकर्मक भावे, कर्तरी की कर्मणी. पोलिसांनी चोरास पकडले. तर याच्यामध्ये योग्य उत्तर काय असेल रे मित्रांनो?
सकर्मक भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. त्यानंतरचा प्रश्न, भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा. तो मुलगा पेरू खातो, मी कामावरून आत्ताच आलो, सिंहाकडून गाय मारली गेली, आईने मुलास समजावले. तर भावे प्रयोगाचं उदाहरण ओळखायचं याच्यापैकी कोणतं असू शकतं? आईने मुलीस समजावले हे योग्य उत्तर असेल. लक्षात घ्या, हे काय असेल? योग्य उत्तर असेल. आईने मुलीस समजावले हे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. तर लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना म्हणजे या दोन्हीही शब्दाला काय लागलं आहे? प्रत्यय लागलेला आहे. म्हणजेच हा कोणता प्रयोग असेल रे मग? हे भावे प्रयोगाचं उदाहरण असेल. त्यानंतरचा प्रश्न, आईने मुलाला चालवावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्मकर्तरी प्रयोग की भावे प्रयोग. तर याचं योग्य आन्सर काय असेल मित्रांनो? तर याचं योग्य आन्सर आहे आईने मुलाला चालवावे वा विवे. लागलं का रे? म्हणजे हे काय? भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. खालील वाक्याचा प्रयोग सांगा. त्याने आता घरी जावे. सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग. त्यानंतरचा सकर्मक भावे प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग. तर याचं योग्य उत्तर सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अकर्मक भावे प्रयोग. मुलांनी खरे बोलावे या वाक्याचा प्रयोग सांगा. अकर्मक भावे, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी की सकर्मक भावे. तर याचं योग्य उत्तर काय असेल? मुलांनी खरे बोलावे. म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी हे काय लागलेलं आहे रे आपलं? क्रियापदाला तृतीय पुरुषी एकवचनी क्रियापद आहे आणि याचं उत्तर मग काय येऊ शकतं? अकर्मक भावे येऊ शकतं. त्यानंतरचा प्रश्न, पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. तर याचं योग्य उत्तर काय येऊ शकतं? शक्य क्रियापद, भावकृतक क्रियापद, प्रायोजिक क्रियापद की साधित क्रियापद. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो भावकर्तृक क्रियापद हे याचं योग्य उत्तर असेल. आज मला मळमळते या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग, भावकर्तरी प्रयोग किंवा भावे प्रयोग असेल इथे. कर्मणी प्रयोग यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे भावकर्तरी किंवा भावे प्रयोग असं पण म्हणलं तर चालेल. इंग्रजी भाषेतील पद्धतीनुसार रचना करण्याच्या नवीन प्रकारास काय म्हणतात? पुरुष कर्मणी, समापन कर्मणी, कर्मकर्तरी की मनोवेधक. तर याचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो? तर याचं योग्य इंग्रजी भाषेनुसार जर केलं जातं पॅसिव्ह वॉइस, ॲक्टिव्ह वॉइस, त्यानुसार कर्मकर्तरी याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतरचा बघा, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तभाव, कर्तकर्म, कर्तरी, कर्तरी प्रयोग. तर याचं योग्य उत्तर काय असेल? कर्तकर्म प्रयोग. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व शब्द, सर्व वाक्य हे तुम्हाला प्रयोगाचे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशीच नवनवीन तयारी आपल्याला करत राहायची आहे. जर आमची टेस्ट सिरीज अजूनपर्यंत घेतली नसेल तर माझा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48. या संपर्क क्रमांकावर संपर्क करा आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केला तर प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला फर्स्ट टाईम पाहता येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आणि परीक्षेसाठी पुनश्च एकदा बेस्ट ऑफ लक मित्रांनो. आणि फक्त 20 दिवसाचं काटेकोर नियोजन, वेळातील वेळ काढून अभ्यास करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये पात्र गुण घ्या. मेरिट गुण घेऊ नका, पात्र गुण घ्या. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही जर ही परीक्षा पास झालात तर येणाऱ्या भविष्यकाळासाठी अतिशय उत्तम दर्जाचा शिक्षक होण्यासाठी तुम्हाला एक चान्स मिळणार आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.